म्हणी. कोणताही आशय थोडक्यात पण उठावदारपणे व्यक्त करण्यासाठी म्हणींचा वापर करणे योग्य ठरते. म्हणींचा वापर केल्यामुळे एखादा विचार चटकदार होतो आणि लक्षात ठेवणे सोपे जाते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती दुसऱ्याने केलेल्या कामाचे मोल स्वतःकडे घेते. त्यासाठी आयत्या बिळावर नागोबा ही म्हण वापरल्यास वाक्यात खुमासदारपणा येतो. अशाच काही चटकदार म्हणींचा आपण अभ्यास करूया. त्या पुढीलप्रमाणे. अंगापेक्षा बोंगा जड. आहे त्या परिस्थितीपेक्षा जास्त मोठेपणा निर्विणी. अचाट खाणे अन मसनात जाणे. वाजवीपेक्षा जास्त जेवण करीत राहिले तर मरण जवळ येते. अडली गाय अन फटके खाय. अडचणीत सापडलेल्या माणसाला आणखी त्रास देण्याचा प्रकार. अति झालेनी हसू आले. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक दुःखदायकच असतो. अति रागनी भीक माग. भयंकर संताप मनुष्याला देशोधडीला लावतो. अन्नछत्री जेवणे नि मिरपूळ मागणे. जेवायचे फुकटच आणि त्यातही श्रीमंती चोचले करायची. असते तर जमतील भूते. जवळ पैसा असेल तोपर्यंत सगळे गोळा होतात. पैसा नसला तर कोणीही फिरकून पाहत नाही. आई जीव घालीना, बाप भीक मागू देईना. दोन्ही बाजूनी अडचणीच अडचणी येणे. आग सोमेश्वरी नि बंब रामेश्वरी. गरजू माणसाला मदत न करता गरज नसलेल्या माणसाला मदत करणे. आज अंबारी उद्या झोळी घरी. कधी थाटामाटात राहायचे तर कधी दारिद्र्यात जीवन कंठायचे. आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार. मुळातच काही नाही तेथे थोडीशी अपेक्षा करणे चूकच आहे. आत्याबाईला मिशा असत्या तर तिला काकाच म्हटले असते. अशक्य गोष्टीची चर्चा करण्यात अर्थ नसतो. आंधळा मागतो एक डोळा नि देव देतो 2 डोळे. अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे. आंधळे दळते नि कुत्र पीठ खाते. एकाने कष्ट उपसायचे आणि त्याचा लाभ दुसऱ्याने घ्यायचा. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. आधीच मोठी हौस त्यात आणखी अनुकूल परिस्थिती निर्माण होणे. आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी. आधी आपले वर्तन बिघडते त्यामुळे दारिद्र्य येऊन हाल भोगावे लागतात. आपण हसे लोकाला आणि घाण आपल्या नाकाला. ज्या दोषांबद्दल लोकांना हसायचे तोच दोष आपल्यात आहे याचे भान नसणे. आपला हात जगन्नाथ. आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते. आपल्या हातात माल आला तर त्याची यथेच्छ लूट करायची. आपल्याच पोळीवर तूप ओढून घ्यायचे. इतरांचा विचार न करता स्वतःचाच तेवढा फायदा करून घेणे. अति आपमतलबीपण. आयत्या पिठावर रेघोट्या. दुसऱ्याच्या कमाईवर चैन करणे. आवळा देऊन कोहळा काढायचा. एखाद्याला थोडेफार द्यायचे आणि त्याच्याकडून भरपूर उकळायचे. इकडे आड तिकडे विहीर. दोन्ही बाजूंनी सारख्याच अडचणीत सापडणे. इच्छा तेथे मार्ग. इच्छा तीव्र असली की ती पूर्ण करण्याचा मार्ग आपोआप सापडतो. उंदराला मांजर साक्ष.
दोघेही सारखेच दोषी व एकमेकांचे साथीदार. उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक. एखाद्या गोष्टीची पारख करण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो. थोड्या वेळात नीट पारख होत नाही. उठता लाथ, बसता बुक्की, कायम धाकात ठेवणे. उचलली जीभ, लावली टाळ्याला, विचार न करता बोलणे. एक ना धड, भाराभर चिंध्या. कोणतेही काम धडपणे पूर्ण करायचे नाही व अनेक कामे सुरू करून सर्व कामांचा चुतडा करून टाकायचा. एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात. दोन्ही डगरीवर हात ठेवून वागणे. एकमेका सहाय्य करून अवघे धरू सुपंथ. एकमेकांच्या सहकार्याने सर्वांचाच फायदा होतो. एकाच माळेचे मणी, येथून तेथून सगळे सारखेच. एकाने गाय मारली तर दुसऱ्याने वासरू मारू नये. एकाने एखादी वाईट गोष्ट केली तर आपणासही तसेच वागण्याचा हक्क पोचत नाही. ऐकावे जनाचे नि करावे मनाचे. सर्वांचे विचार ऐकून घ्यावेत, नंतर त्यावर सारासार विचार करून स्वतःच योग्य तो निर्णय घ्यावा. ऐत खाऊ लांडग्याचा भाऊ. कष्ट केल्याविना खाण्याची सवय असणारा जेथे आयते खायला मिळेल तेथे चांगलाच ताव मारून घेतो. ओठात एक नि पोटात एक. प्रकटपणे बोलायचे वेगळे नि मनात मात्र विचार करायचा वेगळाच. ओढाळ गुराला, लोढणे गळ्याला. गुन्हेगाराला कायद्याचा वचक बसायलाच हवा. सुंठी वाचून खोकला गेला, परस्पर संकट टळे. कठीण समय येता कोण कामास येतो. आपल्या अडचणीच्या वेळी कोणीही उपयोगी पडत नाही. कधी तुपाशी तर कधी उपाशी. पैसा असेल तेव्हा चंगळ करायची, पैसा संपला की उपाशी राहायची. रंगळी सुजली तर डोंगरा एवढी होईल का? शूद्र माणसाला थोर माणसाची बरोबरी करता येणे शक्यच नाही. करावे तसे भरावे. आपल्याकडून जसे कर्म घडते तशीच त्याची फळे भोगावी लागतात. करू गेले काय नि उलटे झाले पाय. करायला गेले गणपती अन झाला मारुती. जे करायचे ते समजून उमजून नीटपणे करावे, नाहीतर त्यातून भलतेच घडते. कसायाला गाय धार्जिनी. गुंडाच्या पुढे गरीब लोक नमतात व त्याला साथही देतात. काखेत कळसा न गावाला वळसा. स्मरण न राहिल्याने जवळची वस्तू सगळीकडे शोधित हिंडणे. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. खरी मैत्री आगंतुक कारणाने तुटत नाही. कानामागून आली नि तिखट झाली. मागाहून येऊन वरचढ होणे. काप गेले आणि भोकी राहिले. श्रीमंतीचा काळ गेला, आता फक्त त्याच्या आठवणी राहिल्या. कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी. स्वार्थ साधण्यापुरती एखाद्याशी सलगी दाखविणे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. शूद्र माणसाच्या कुचाळक्यानी थोर व्यक्तीची थोरवी कमी होत नाही. कुडास कान ठेवी ध्यान किंवा भिंतीला कान असतात. कोणतीही गोष्ट गुप्त राहत नाही, म्हणून सावधपणे वागावे. कुणाची म्हैस आणि कुणाला उठ बैस. काम एखाद्याचे पण त्याचा त्रास इतरांना.
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत ठरणे. कोठे राजा भोज आणि कोठे गंगू तेली. थोर व्यक्ती व शूद्र मनुष्य यांची बरोबरी होऊच शकत नाही. कोरड्याबरोबर ओलेही जळते. अपराध्याबरोबर एखादा गरीब निरपराधीही चिरडला जातो. कोल्हा काकडीला राजी. शूद्र माणसाला क्षुल्लक वस्तू मिळाली तरी तो संतुष्ट होतो. खटाशी खट आणि उद्धटाशी उद्धट. जगात वावरताना जशास तसे वागावे लागते. खऱ्याला मरण नाही. खरे कधी लपत नाही. शेवटी तेच निर्णायक ठरते. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. अतिशय हट्टीपणा वागणे. खाण तशी माती. जसे आई बाप तशीच मुले. खायला काळ अन भुईला भार. खादाड पण निरुपयोगी, निरुद्योगी मनुष्य. खिशात नाही दमडी अन म्हणे आणा कोंबडी. आपली कुवत नसताना व्यवहार करू पाहणे. खुंट्याची सोडली आणि झाडाला बांधली. इथे काय नि तिथे काय बंधनच. स्वातंत्र्यच त्याच्या कपाळी सोटा. खोटेपणा करणाऱ्या माणसाला त्याचा त्रास भोगावा लागतो. गरज सरो नि वैद्य मरो. ज्याने आपणास ऐनवेळी मदत केली त्यालाच विसरून जाणे. गरिबाच्या दाराला सावकाराची कडी. गरिबाला सावकाराकडे जावेच लागते व त्याची ताबेदारी पत्करावी लागते. गरजेल तो पडेल काय. बडबड्या माणसांकडून कार्य होत नाही. गवत्या बसला जेवाया, ताकासंगे शेवया. अडाणी मनुष्य चांगल्या वस्तूचा चांगला उपयोग करू शकत नाही. गळा नाही सरी, सुखे निद्रा करी. जिच्या अंगावर दागिने नसतात ती सुखाची झोप घेते. गाव करी तो राव ना करी. गावातील लोकांनी एकजुटीने काम केले तर फार मोठे कार्य होते, जे श्रीमंताला सुद्धा करता येत नाही. गाठीचा एक 100 बरोबर. आपल्या ताब्यात थोडेसे जरी असले तरी त्याची किंमत दुसऱ्या जवळच्या जास्तीपेक्षा अधिक असते. गाड्यावर नावे अन नावेवर गाडा. एकमेकांना एकमेकांची मदत लागतेच. गाढवांचा गोंधळ नि लाथांचा सुकाळ. मूर्ख लोक एकत्र आले की त्यांच्यात भांडणे होतातच. गाढवाला गुळाची चव काय. मूर्खाला चांगल्या गोष्टीचे महत्त्व कळत नाही. गाव तेथे उकिरडा. प्रत्येक गावात वाईट प्रवृत्तीची माणसे असतातच. गुळाचा गणपती, गुळाचाच नैवेद्य. एखाद्याची वस्तू घेऊन ती त्यालाच अर्पण करणे. गोगल गाय नि पोटात पाय. दिसायला गरीब पण अंगी गुण मोठी. गोरा गोमटा नि कपाळ करंटा. दिसायला सुंदर पण कर्तृत्वहीन व नादान मनुष्य. हा हो समजते पण दे नाही समजत. घेणे ठाऊक असते पण देणे नसते ठाऊक. घर फिरले की घराचे वासेही फिरतात. परिस्थिती प्रतिकूल झाली, खालावली तर घरातील माणसेही दोष देतात. घरच्या म्हातारीचा काळ, बाहेर मात्र सुकाळ. स्वतःच्या आईला तापदायक ठरणारा व बाहेरच्यांशी चांगले वागणारा मनुष्य. घरात नाही तीळ अन मिशांना देतो पीळ. घरात खायची मारामार, दाखविणे मात्र रुबाबी. घरासारखा गुण, सासू तशी सून.
घरातल्या मोठ्या माणसांचे अनुकरण घरातील इतर माणसे करीत असतात. घरोघरी मातीच्याच चुली. प्रत्येक घरात सारखीच परिस्थिती असणे. 4 दिवस सासूचे व 4 दिवस सुनेचे. प्रत्येकाला आपल्या जीवनात केव्हा ना केव्हा महत्त्व येतच असते. चावडीवरच दरवडा. ज्याने लोकांचे संरक्षण करायचे त्याला स्वतःचेच संरक्षण करण्याची पाळी येणे. चित्त नाही घरी 52 तीर्थकरी. प्रपंचात लक्ष न घालता तीर्थयात्रा करीत हिंडणारा असमाधानी मनुष्य. चोर सोडून संन्याशाला फाशी. खरा गुन्हेगार सोडून देऊन निरपराध माणसालाच शिक्षा करणे. चोराच्या उलट्या बोंबा. स्वतः गुन्हा करून दुसऱ्याच्या नावानेच ओरड करणे. चोराला सुटका नि सावाला फटका. चोराला सोडून निरपराधी माणसालाच शिक्षा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. सत्पुरुष व्यक्ती जगाच्या कल्याणासाठी जीवन अर्पण करते. जगात बुवा अन मनात कावा. बाह्य जगतात सज्जनासारखे वागणे, मनात मात्र कपट. जन्म आला हेला नि पाणी वाहून मेला. निर्बुद्ध माणसाचे जीवन कष्ट करीतच संपत असते. जपेल त्याची लक्ष्मी, खपेल त्याचे शेत. संपत्तीची जपणूक करणाऱ्याजवळ ती राहते, तसेच शेतीची मशागत करणाऱ्यालाच चांगला लाभ होतो. जसा भाव तसा देव. आपापल्या श्रद्धेनुसार भाविक मनुष्य त्या त्या देवाची भक्ती करीत असतो. पाण्यात राहून माशांशी वैर. ज्याच्या अधिकाराखाली राहायचे त्याच्याशी वैर करणे हानिकारक ठरते. जातीसाठी खावी माती. समाजासाठी वाटते ते कष्ट करण्याची तयारी हवी. जावा जावा नि उभा दावा. जावा जावांचे कधीही पटत नाही. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. आई स्त्री हीच जगाचा उद्धार करणारी असते. जी खोड बाळा ती जन्म कळा. बालपणी लागलेल्या सवयी जन्मभर राहतात. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. ज्याचे नुकसान होते त्यालाच त्याची झळ काय असते ते कळते. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आपल्या अन्नदात्याच्या मनाप्रमाणे वागावे. ज्याच्या मनगटात जोर तो शिरजोर. द्रव्याचे व अधिकाराचे बळ असले की मनुष्य वर्चस्व गाजवू शकतो. ज्याला आहे भाकरी त्याला कसली चाकरी. ज्याचा स्वतःचा उद्योग चालू आहे तो दुसऱ्याची चाकरी कशाला करील. झाकली मूठ 1.25 लाखाची. अंगी दुर्गुण असले किंवा हातून काही वाईट कर्म घडले तर ते लोकांना न सांगता झाकून ठेवावे. त्यामुळे प्रतिष्ठेला धक्का पोचत नाही. झोपेला धोंडा अन भुकेला कोंडा. थकवा आल्यावर कोठेही झोप येते. कडाडून भूक लागल्यावर कप्पा कोंड्याचे अन्नही गोड लागते. टाकीचे घाव सोसल्याशिवाय मोठेपण येत नाही. व्यवहारात ठेचा खाल्ल्याशिवाय अनेक प्रकारचे अनुभव आल्याशिवाय शहाणपण येत नाही. डोळ्यात आसू नि तोंडात हसू.
कधी कधी असा प्रसंग येतो की रडावेसे वाटते व आनंदही होतो. त्यामुळे आपोआप हसूही येते. ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला. संगतीमुळे दुसऱ्याच्या चांगल्या गुणाऐवजी दुर्गुण मात्र अंगी जडतात. ढोलकीस दोन्ही बाजूंनी थाप. दुतोंडी माणसाला सर्व बाजूंनी टोले खावे लागतात. तहान लागल्यावर विहीर खोदायची. एखाद्या गोष्टीची गरज भासली की ऐनवेळी ती भागविण्यासाठी धडपड करणे, आधीच तरतूद न करणे. त्या म्हणतात ताकभात. तर्काने कोणतीही गोष्ट चटकन ओळखणे. ताकापुरते रामायण. स्वार्थ साधून घेण्यापुरतीच खुशामत करणे. ताटात सांडले काय नि वाटीत सांडले काय सारखेच. कोणत्याही प्रकारे नुकसान नसणे. आपल्या तव्यावर भाजली पोळी. एका कार्यात दुसरे कार्य करून घेणे. स्वार्थ साधणे. तिळगुळ घ्या अन गोड गोड बोला. गोडी गुलाबीने राहून वैरभाव नाहीसा करणे. तुझे माझे जमेना नि तुझ्या वाचून करमेना. थोड्या थोड्या कारणांवरून भांडत राहणे आणि तरी सुद्धा एकमेकांशिवाय न करमणे. तुला ना मला घाल कुत्र्याला. भांडत राहून दोघांचेही नुकसान करणे व तिसऱ्यालाच लाभ होणे. तूप खाल्ल्याने रूप येत नाही. कितीही उपाय केले तरी मूळचे रूप पालटत नाही. तेरड्याचा रंग 3 दिवस. कोणत्याही गोष्टीचा नवेपणा थोडा काळच राहतो. तोंड दाबून बुक्यांचा मार. एखाद्यावर अन्याय करायचा, ते त्याने दुसऱ्याला सांगितले तर वरून मारही द्यायचा असा प्रकार. सर्व बाजूंनी अन्याय सहन करणे. थेंबे थेंबे तळे साचे. थोडी थोडी बचत करत राहिले तर कालांतराने मोठी रक्कम शिल्लक पडते. थोरा घरचे श्वान, त्याला साऱ्या गावात मान. मोठ्या व्यक्तीच्या घरातील क्षुल्लक नोकराला सुद्धा सारे गाव मान देते. दगडापेक्षा वीट मऊ. मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी तापदायक असते. दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वसती. ज्या माणसाजवळ दया, क्षमा, शांती असते त्याच्या ठायी पावित्र्य असते. ईश्वराचा वास असतो. 10 गेले नि 5 राहिले. आयुष्याचा बराच काळ निघून गेला, आता थोडासाच राहिला किंवा अत्यंत भीती वाटणे. दळायला बसले की ओवी आठवतेच. काम करायला सुरुवात केली की ते काम पूर्ण करायचे मार्ग सुचतातच. दात आहेत तर चणे नाहीत, चणे नाहीत तर दात आहेत. एक बाब अनुकूल असली तरी तिच्यासाठी आवश्यक असलेली दुसरी बाब अनुकूल नसणे. दाम करी काम, बीबी करी सलाम. पैशाने सर्व कामे होतात, बायकोही खुश राहते. दिल चंगा तो कटौती में गंगा. मन पवित्र व निष्कलंक असले की गंगा स्नानाकरिता गंगेवर जाण्याची आवश्यकताच नसते. दिल्ली तो बहुत दूर है. झालेल्या कामापेक्षा उरलेले काम बरेच मोठे असणे, त्यामुळे यश बरेच उशिरा मिळणे. दिवाळी, दसरा आणि हातपाय पसरा. दसरा दिवाळीच्या दिवसात सारेच खुश असतात व खाणे-पिणे, कपडा लत्ता यासाठी बराच मोठा खर्च करतात. दिसायला भोळा पण मुद्दलावर डोळा. दिसायला भोळसर मतलब मात्र पक्के जाणून असणारा. दुःख सांगावे मना, सुख सांगावे जना. आपले दुःख मनात ठेवावे, सुख मात्र सर्वांना सांगावे. दुधाने तोंड पोळले तर ताकही फुंकून प्यावे लागते. एकदा अद्दल घडली तर मनुष्य अगदी साध्या साध्या गोष्टीतही
सावधगिरी बाळगतो. दुभत्या गाईच्या लाथा गोड. ज्याच्याकडून लाभ होतो त्याचा त्रास मनुष्य आनंदाने सहन करतो. दुर्जन संघापेक्षा एकांतवास बरा. दुष्टाशी संगत धरण्यापेक्षा एकटेच राहणे चांगले. दुष्ट मेल्याने विटाळ गेला. दुष्ट मनुष्य मरण पावला तर बरी बला टळली असे सर्वांनाच वाटते. दुहेरी बोलाची कवडी मोलाची. दोन्हीकडून बोलणाऱ्याची किंमत शून्य असते. दृष्टीआड सृष्टी. आपल्या मागे काय चालते ते दिसत नाही. एखादे कार्य पटत नसेल तर त्यापासून अलिप्त राहणेच चांगले. दे माय धरणी ठाय. एखाद्या प्रसंगी एवढा त्रास होतो की तो अगदी नकोसा होतो. देव भावाचा भुकेला. भक्ताचा शुद्ध भावच देवाला आवडतो. देश तसा वेश. परिस्थितीनुरूप माणसाला बदलावेच लागते. देह देवळात नि चित्त खेटरात. देवाचे दर्शन घेताना मनात देवाबद्दल श्रद्धा असण्याऐवजी आपल्या वस्तूंची चिंता करणे. दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी. एखादा मित्र जवळपास राहत असूनही त्याची भेट दीर्घकाळपर्यंत न होणे. घ्यावे तसे द्यावे, करावे तसे भोगावे. जसे कार्य कराल तसेच फळ मिळेल. धन्याचे हाल अन कुत्रे झाले लाल. मालकाचे नुकसान होणे व दिवाणजी मात्र गब्बर होणे. धरले तर चावते नि सोडले तर पळते. एखादी गोष्ट अंगीकारताही येत नाही व ती सोडूनही देता येत नाही अशी विचित्र स्थिती. धान्य तेथे घुशी. संपत्ती असली की लोभी लोक गोळा होतातच. धीर धरील तो खीर खाईल. संयमी माणसालाच अखेरीस फायदा होतो. उतावळा मनुष्य फायद्याला मुकतो. नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये. दोष पत्करावा पण स्वाभिमान सोडू नये. नखभर सुख तर हातभर दुःख. जीवनात थोडेसेच सुख असते, दुःखच अधिक असते. न खात्या देवाला नैवेद्य. ज्याला ज्या वस्तूची गरज नाही त्याला ती वस्तू बळेच देणे. नवरा मरो की नवरी मरो, भटजीला दक्षिणेशी कारण. ज्याचे कार्य करून द्यायचे त्या कार्यात मालकाचे नुकसान झाले तरी मध्यस्थ आपले मतलब त्यातून कसे साधता येईल तेच पाहतो. नाकापेक्षा मोती जड. वरिष्ठापेक्षा त्याच्या हाताखालचा कनिष्ठ शिरजोर असणे. नाचता येणं अंगण वाकडे. आपला उणेपणा झाकण्यासाठी काहीतरी कारण सांगणे. नालासाठी घोडा गेला. लहानशी चूक वेळेवर दुरुस्त केली नाही तर फार मोठे नुकसान होते. नाव मोठं आणि लक्षण खोटं. जनतेत वावरताना मोठेपणा मिरवायचा पण मूळ प्रवृत्ती मात्र हलकटपणाची. नावडतीचे मीठ अळणी. नावडती व्यक्ती कितीही चांगली वागली तरी तिच्या वागणुकीला नावे ठेवीत राहणे. पडत्या फळाची आज्ञा. थोडेफार करण्याची परवानगी मिळाली की आपल्या मनाप्रमाणे लगेच हवे ते करून घेणे. पडला हस्त तर पीक येईल मस्त. हस्त नक्षत्रात चांगला पाऊस पडला तर पीक चांगले येते. पदरी पडले नि पवित्र झाले. जे काही मिळाले असेल त्यातच भागवून घ्यावे व समाधान मानावे. परदुःख वाटे शीतल. दुसऱ्याच्या दुःखाची खरी कल्पना कोणालाच येत नाही. ते विशेष नाही असे सर्वांना वाटते. पाचामुखी परमेश्वर. पुष्कळ लोक जे सांगतात ते खरे मानावे. पाण्यात काठी मारली तर पाणी दुभंगत नाही. खरी मैत्री किरकोळ बाबींनी तुटत नाही. ज्ञान तिथे मान. ज्ञानी माणसालाच मान मिळत असतो. पाय धु म्हणे तर तोडे केवढ्याचे.
आपले काम सोडून देऊन नको त्या चौकशा करणे. पायातील वहाण पायातच बरी. नीच माणसाला फारसे महत्त्व देऊ नये. पिकते तिथे विकत नाही. स्थानिक वस्तूचे किंवा व्यक्तीचे महत्त्व स्थानिक लोकांना वाटत नाही. पी हळद नि हो गोरी. केलेल्या कामाचे फळ तात्काळ मिळावे अशी इच्छा धरणे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा. दुसऱ्याचा अनुभव लक्षात घेऊन मनुष्य शहाणा होतो. पोटचा पोर झाला थोर. स्वतःचा मुलगा मोठा झाल्यावर आपले ऐकत नाही. पोटात एक नि ओठात एक. मनातला हेतू वेगळा तर सांगायचा दुसराच. पोळीपुरती टाळी. काम साधून घेण्यापुरती दुसऱ्याशी सलगी करणे. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करीत राहिल्यास चांगले यश मिळते. हिरा तो हिरा नि गार ती गार. गुणी माणसाचे गुण प्रकटपणे दिसत असतातच. फाटके नेसावे पण बाटके असू नये. गरिबी पत्करली तरी सत्व सोडू नये. फिरे तोच चरे. कामधंदा शोधित हिंडतो तोच चांगले पोट भरतो. फुकटचं खाणं त्याला स्वस्त महाग काय घेणं. फुकट खायला मिळाले तर येतेच खायचे. ते स्वस्त की महाग हे कशाला बघायचे. बडा घर पोकळ वासा. दाखवायचा श्रीमंती थाट पण घरात अतिशय दारिद्र्यवस्था असणे. बाजारात तुरी अन भटभटणीला मारी. जी गोष्ट अजून पुढे घडायची आहे तिच्याविषयी आधीच वाद घालीत बसणे. आपापसात भांडणे. बाप तसा बेटा अन कुंभार तसा लोटा. बापाचे गुण मुलात उतरतात. जसे कौशल्य तशीच वास्तू तयार होते. बीज तसा अंकुर खाण तशी माती. बापापरी बाप गेला अन बोंबलताना हातही गेला. जीवनाचा मुख्य आधार नाहीसा होणे व त्याचा शोक करीत असताना उत्पन्नाचे मुख्य साधनही नष्ट होणे. बाबा वाक्यम प्रमाणम. थोर माणसाचा शब्द प्रमाण मानला जातो. 12 पिंपळावरचा मुंजा. एका ठिकाणी टिकून न राहणारा भटक्या माणूस. 12 हात काकडी 13 हात बी. एखाद्या गोष्टीचे अतिशय अवास्तव वर्णन करून सांगणे. अशक्य गोष्ट ठासून सांगणे. बुडत्याला काठीचा आधार. मोठ्या संकटाच्या वेळी एखाद्याने थोडीशी जरी मदत केली तरी ती मोलाची ठरते. बोट वाकडे केल्याशिवाय तूप निघत नाही. सरळ मार्गाने काम होत नाही तेव्हा ते वाकड्या मार्गाने करून घ्यावे लागते. बोलाचीच कढी बोलाचाच भात. तोंडाने खूप आग्रह करायचा पण द्यायचे काहीच नाही. भट सांगेल ती अमावस्या अन राजा म्हणेल ती दिशा. कोणीही काही सांगावे आणि बाकीच्यांनी ते निमूटपणे मानावे असा प्रकार. भरल्या गाडीला सूप जड नसते. मोठ्या कामात एखादे छोटे काम सहज होऊन जाते. भरवशाच्या म्हशीला टोणगा. ज्याच्यावर विश्वास ठेवावा त्यानेच विश्वासघात करावा असा प्रकार. भिंतीला कान असतात. कोणतीही गोष्ट गुप्त राहत नाही तेव्हा वागताना सावधपणे वागावे. भीड भिकेची बहीण. भिडे खातर आपण नकार देऊ शकत नाही. शेवटी आपल्यावरच भीक मागायची पाळी येते. भुईचे अंथरूण व आकाशाचे पांघरूण. अत्यंत दयनीय परिस्थिती. मन राजा मनच प्रजा. आदेश देणारे आपले मन व त्या आदेशांचे पालन करणारेही आपलेच मन. मनाची नाही तर जनाची बाळगावी. एखादे वाईट कृत्य करताना आपल्या मनाला लाज वाटली नाही तरी लोकांना काय वाटेल याचा विचार करावा. मनात मांडे नि पदरात धोंडे.
काही काम न करता मोठमोठे मनोरथ करायचे, पण ते प्रत्यक्षात येत नाहीत. मनी नाही भाव अन देवा मला पाव. मनात देवाविषयी श्रद्धा नाही, मग देवाची कृपा कशी होणार? थँक्यू.